या ठिकाणी महानगरपालिकेचे कीर्ती विद्यालय प्राधिकरण येथील या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी भरत आहे आणि सर्व प्रकारच्या या स्पर्धांच्या माध्यमातून जमलेले हे सर्व विद्यार्थी जे आता त्यांच्या स्वतःच्या ओरिजिनल कॉस्ट्यूममध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे नंबर्स बॅचेस या ठिकाणी वाटण्यात दिलेले आहेत आणि मुलं आणि मुली त्यांच्या वयोगटानुसार या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी सन्माननीय काळभोर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर सन्माननीय 1964चे ऑलिम्पियन माननीय अकोटकर सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे। मी या ठिकाणी काळभोर सरांना विनंती करतो की या ठिकाणी जो कार्यक्रम जो स्पर्धा होत आहेत तर त्या संदर्भात सर काय सांगता येईल तुम्हाला की कशा संदर्भात स्पर्धा होत आहेत किंवा काय? या सालाबादप्रमाणे शालेय क्रीडा महोत्सवाला डिसेंबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्यात प्रारंभ होतो। माननीय कवीचंद मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा दिनानिमित्त या स्पर्धा घेण्यात येतात। सदर स्पर्धा 4 हाऊसमध्ये पाडल्या जातात। भगतसिंग, सुभाषसिंग, विजयालक्ष्मी, राणी लक्ष्मी असे 4 हाऊस करून त्यांचे 4 वयोगट एका गटातले 12 वर्षाखाली, 14 वर्षाखाली आणि 17 वर्षाखाली अशा स्पर्धा या ठिकाणी भरवल्या जातात आणि संपूर्ण क्रीडा स्पर्धेचे सांघिक आणि वैयक्तिक अशा या स्पर्धा घेतल्या जातात। यामधून अनेक खेळाडू पुढच्या वर्षीची तयारी म्हणून ह्या स्पर्धाकडे पाहायला जातो आणि मुलांमध्ये एक नवीन नैपुण्य एक निर्माण व्हावं आणि यामधून एखादा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावा याच मागचा हा उद्देश असतो। धन्यवाद। धन्यवाद सर। या ठिकाणी तुमचं भव्य दिव्य असं काम आहे जे मॅरेथॉनमध्ये पण तुम्ही चांगल्या दर्जाचं काम करता। त्याचबरोबर ॲथलेटिक्स स्पर्धेची जी कॉन्फरन्स आहे ती तुमच्याच माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि कीर्ती विद्यालयाचा विकास आणि उन्नती ही केवळ तुमच्या ह्या सहकार्यातून आणि तुमच्या ह्या एक विचारशैलीतून या ठिकाणी होत आहे। NSSC स्पोर्ट्स यूट्यूबला आपण इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल आपले धन्यवाद। धन्यवाद सर।